शरद मावळे यांच्यावरती एकूण 4 राऊंड फायर करण्यात आले। त्या 4 राऊंड पैकी पहिली गोळी ही शरद मावळे यांच्या पायावरती झाडली, दुसऱ्या 2 गोळ्या शरद मावळे यांच्या पाठीवरती झाडण्यात आल्या आणि नेमकी पाठीवरती ह्या गोळ्या कोण चालवत आहे हे पाठीमागे वळून बघताच शरद मावळ यांच्यावरती जी 4थी गोळी झाडण्यात आली ती थेट त्यांच्या छातीवर झाडण्यात आली आणि छातीवरती गोळी लागल्यामुळे तिथल्याच खाजगी एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आणि त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। आता थोडक्यात बघूया की नेमकी शरद मावळ कोण होते, त्यांचा खून कोणी केला आणि नेमकी का केला। आता शरद मावळे हे पुण्यातील एक मोठे गुंड होते। अनेक ज्या खंडणी असेल किंवा ज्या पण काही किडनॅपिंग केसेस असन त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात होता असे सांगण्यात येते। जुलै महिन्याच्या 2022 मध्ये शरद मावळे पुणे जिल्ह्यातून जवळपास 6 महिने तडीपार करण्यात त्यांना आलं होतं। आता बघूया की नेमकी त्यांची हत्या कोणी केली। तर शरद मावळ यांचा लग्न वाढदिवस होता आणि लग्न वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या इतर जो मित्र परिवार होता तो त्यांच्या घरी आला होता आणि जेव्हा त्यांचा मित्र परिवार घरी आला तर जेवण झाल्यानंतर ते सगळे घराबाहेर पडले। सोबतच शरद मावळे समोर चालत होते आणि इतर त्यांचे जे मित्र असेल त्यांच्या पाठीमागे चालत होते। त्यापैकी प्रामुख्याने जे नाव समोर येतं ते म्हणजे साहिल उर्फ मुन्ना पुळेकर। साहिल उर्फ मुन्ना पुळेकर यांनी शरद मावळे यांच्यावरती 4 राऊंड फायर केले किंवा त्यांच्या साथीदारांनी राऊंड फायर केले। त्याच्यामधली पहिली गोळी पायावर, 2 गोळ्या त्यांच्या पाठीवरती आणि 4थी गोळी त्यांच्या छातीवर मारली। आता नेमकी हा वाद का झाला तर असं सांगण्यात येते की जमिनीचे जे भांडणे होते त्यांच्यामध्ये अनेक दिवसांनी काही जमिनीचे वाद चालू होता आणि त्याच्यातूनच हा खून करण्यात आला। आता हा जो खून करण्यात आला तो खून कालपासनं सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद मावळ यांच्यावरती अनेक व्हिडिओ बनवण्यात आलेले। खरं तर प्रश्न असा उद्भवतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील, गरिबी असतील, भ्रष्टाचार असेल, इतर हे खूप मोठे प्रश्नाच्या व्यतिरिक्त सुद्धा कालपासून सोशल मीडियावरती हे अनेक शरद मावळ यांच्यावरती अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ बनवल्या जाते।